मित्रांनो, सर्वांना हरे कृष्ण. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे श्रीमद भगवद्गीतेतील काही 2-4 उपदेश आहेत. ते उपदेश ऐकून आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. श्रीकृष्ण भगवंताने कुरुक्षेत्रावर, रणभूमीवर, युद्धभूमीवर अर्जुनाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्याचं काम केलं. तशा प्रकारे आजचा जो गीतेमधील काही सार आहेत, श्रीमद भगवद्गीतेमधील काही उपदेश आहेत, उपदेश हे आपल्या जीवनातील बदल 100% घडून आणतील. जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. तर पहिलं काय, तर आपण समजून घेतलं पाहिजे की आपण कोण आहोत. एकदा माणसाला याचा बोध झाला की आपण कोण आहोत. तर मित्रांनो, आपण आत्मा आहोत. आपण शरीर नाहीत, आपण आत्मा आहोत. आत्मा हा, आत्म्याला मरण नाही आहे. आत्मा हा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे. आत्मा हा अनंत आहे, शाश्वत आहे, सनातन आहे. आत्मा कधीही मरत नाही. आत्म्याला कोणी तोडू शकत नाही, आत्म्याला कोणी कापू शकत नाही, आत्म्याला कोणी भिजवू शकत नाही, आत्म्याला कोणी सुकवू शकत नाही, आत्म्याला कोणी जाळू शकत नाही. आत्मा हा शाश्वत आहे. तशा प्रकारे आपण आत्मा आहोत. शरीर हे नश्वर आहे, शरीर हे विनाशकारी आहे, परंतु आत्मा हा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे. आत्म्याला मरण नाही. आत्मा अविनाशी आहे. त्यामुळं आपण अविनाशी आहोत, आपण आत्मा आहोत. हे पहिलं तर आपण समजून घेतलं पाहिजे. शरीर नश्वर आहे, शरीर नाशवान आहे, परंतु आपण आत्मा आहोत आणि आपल्या आत्म्याला कधीही मरण नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे आपल्याला कशाचीच भीती वाटू देऊ नका, कारण आपल्याला मरणच नाही. आपल्याला कोण मारणार आहे? आपण मरू शकत नाहीत. त्यामुळं जी मरणाची भीती असते, ती मरणाची भीती तर आपण पहिलं काढून टाकली पाहिजे, कारण आपण आत्मा आहोत. शरीर हे नश्वर आहे. आणि दुसरं म्हणजे सृष्टीचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे की सृष्टी नेहमी बदलत असते. परिवर्तन, सृष्टीचा नियम आहे, बदल हे निश्चित असतो. निसर्गाचा नियम आहे, कंटिन्यू परिवर्तन होत असतं. पहिला आपण बालावस्थेमध्ये होतो. बदल कसा होतो पहा. पहिला आपण बालावस्थेमध्ये होतो, नंतर आपण कौमार्य अवस्थेमध्ये आलो, नंतर आपण तारुण्य अवस्थेमध्ये आलो, नंतर आता वृद्ध अवस्थेमध्ये जाणार आहोत. म्हणजे कंटिन्यू बदल होत असतो. निसर्गाचा नियम आहे, बदल कंटिन्यू चालतच असतो, होतच असतो. त्यामुळे आपण राजाचा रंकही होऊ शकतो आणि रंकाचा राजाही होऊ शकतो. क्षणामध्ये आपण श्रीमंत होऊ शकतो, क्षणामध्ये लगेच भिकारी होऊ शकतो. हा सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. क्षणामध्ये काय माहिती, आज आपण श्रीमंत आहोत, उद्या भिकारी पण होऊ शकतो, किंवा आज आपण भिकारी आहोत, उद्या श्रीमंतही होऊ शकतो. निसर्गाचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. बदल हा सातत्याने होत असतो. लहान असताना आपण बालावस्थेमध्ये होतो, नंतर कौमार्य अवस्थेमध्ये आलो, नंतर तारुण्य अवस्थेमध्ये आलो, आता वृद्ध अवस्थेमध्ये जाणार आहोत. म्हणजे कंटिन्यू बदल हा होत असतो. आज आपण श्रीमंत आहोत, उद्या भिकारी होऊ. आज आपण भिकारी आहोत, काय माहिती उद्या श्रीमंत होऊ. त्यामुळे जे भूतकाळात होऊन गेलं ते सुद्धा चांगल्यासाठीच होऊन गेलं. जे आज होत आहे ते सुद्धा चांगल्यासाठी होत आहे, आणि जे भविष्यात होणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठी होणार आहे. त्यामुळे कधीही भूतकाळाची खंत करायची नाही, भविष्याची चिंता करायची नाही. कंटिन्यू बदल हा होत असतो. जसे आज सुख असेल, दुःख असेल, जसं
ऋतुमान बदलतात, हिवाळा येतो, पावसाळा येतो, उन्हाळा येतो, तसे सुख दुःख हे बदलत असतात. आज सुख असेल तर उद्या दुःख, उद्या दुःख असेल तर परत सुख. म्हणजे जसे ऋतुमान बदलत असतात तसं सुख आणि दुःख बदलत असतं. दिवस बसून राहत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, कंटिन्यू बदलत असतो, कंटिन्यू चेंज होत असतो आपल्यामध्ये. त्यामुळे माणसानं नेहमी सुखादुःखामध्ये समभावाने, समचित्ताने, समदृष्टीने, समविचाराने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. सुख आलं तर जास्त हर्षोल्लसित व्हायची गरज नाही, दुःख आलं तरी चिंता करण्याची गरज नाही. त्याकडे समभावाने, समदृष्टीने पाहिजे, चिंता करायची नाही. दुःख आलं म्हणजे खूपच विचलित होण्याची गरज नाही, आणि सुख आलं म्हणजे खूपच हुरळून जाण्याची सुद्धा गरज नाही. हे परिवर्तनशील आहे, परिवर्तन होत असतं. दुःख आलं म्हणजे ते कंटिन्यू दुःख राहणार नाही, किंवा सुख आलं म्हणजे कंटिन्यू सुख राहणार नाही. हे परिवर्तन होत असतं. त्यामुळे दुःख आलं तरी जास्त विचलित व्हायचं नाही, आणि सुख आलं तरी हुरळून जायचं नाही, हर्षोल्लासित व्हायचं. यश मिळालं, अपयश आलं, जय मिळाला, पराजय मिळाला, एखाद्या ठिकाणी मान मिळाला, एखाद्या ठिकाणी अपमान झाला, श्रीमंती आली, गरिबी आली, संघर्ष आला जीवनामध्ये, संकट आली जीवनामध्ये, मान सन्मान मिळाला, तरी त्याच्याकडे समभावाने पाहिजे. जय झाला, पराजय झाला, तरी त्याच्याकडे समभावाने पाहिजे, स्थिर प्रज्ञ होऊन पाहिजे, स्थिर राहायचं. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की सर्व मुळांचा मूळ आणि सर्व कारणांचा कारण मीच आहे. मीच आदी आहे, मीच मध्य आहे, आणि मीच अंत आहे. मीच स्थिती आहे, मीच उत्पत्ती आहे, आणि मीच लय आहे. मीच भूतकाळ आहे, मीच भविष्य आहे, मीच वर्तमान आहे. मी या सृष्टीचा स्वामी आहे, मीच नियंत्रक आहे, मीच भोगता आहे, ठणकावून सांगतात श्रीकृष्ण भगवंत. त्यामुळे कधीही जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे, आणि जे झालेलं आहे ते सुद्धा चांगल्यासाठी झालेलं आहे. म्हणून आपण समभावाने, समचित्ताने, समदृष्टीने त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. आणि आपल्याला जन्म घ्यायचा की नाही घ्यायचा हे आपल्या हातामध्ये आहे. आता तुम्ही म्हणताल की हे आपल्या हातामध्ये कसं आहे, तर श्रीकृष्ण भगवंत सांगतात की जो कोणी जीव असेल, जो कोणी मनुष्य असेल, तो अंतकाळी, प्रयाणकाळी, मृत्यूच्या समय ज्याचं ध्यान करतो, ज्याचं स्मरण करतो, ज्याच्यावर भाव ठेवतो, ज्याचं चिंतन करतो, ज्याचं मनन करतो, तशाच प्रकारे त्याला पुढील जन्म प्राप्त होतो. अंतकालेचे मामे स्मरमुक्त्वा कलेवरम. म्हणजे भगवंत सांगतात की कंटिन्यू माणूस आयुष्यभर ज्याचं चिंतन करतो तशाच प्रकारे त्याला जन्म मिळत असतो. तशाच प्रकारे त्याला अंतकाळी, मृत्यूच्या समय, प्रयाणकाळी तो कशाचं चिंतन करतोय, कशावर भाव ठेवतोय, कशावर श्रद्धा ठेवतोय, कशाचं स्मरण करतोय, काय ध्यानामध्ये आणतोय, तशा प्रकारे पुढचा जन्म त्याला प्राप्त होत असतो. जड भरतराजाचे हे आहे उदाहरण आहे त्यासाठी. म्हणजे आपण मग कशाचं चिंतन केलं पाहिजे, कशाचं स्मरण केलं पाहिजे, कशावर भाव ठेवला पाहिजे, कशावर श्रद्धा ठेवली पाहिजे, तर आपण सातत्याने त्या परमात्म्याशी कनेक्ट असलं पाहिजे, त्याच्या भक्तीमध्ये विलीन झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे, संलग्न झालं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे त्या परमात्म्याला. त्यावेळेस शेवटच्या क्षणी, अंतकाळी, प्रयाणकाळी, मृत्यूच्या समय आपण भगवंताला प्राप्त होऊ शकतो, मोक्ष मिळू शकतो. आपल्या वैकुंठ धामामध्ये, परमधामामध्ये, नित्यधामामध्ये, ऐश्वर्यधामामध्ये आपण जाऊ शकतो. मग जन्म घ्यायचा की जन्माला यायचं हे आपल्या हातामध्ये आहे. मग आपण चिंतन कशाचं करतोय. आता काही लोक या जीवन जगत असताना मीच श्रेष्ठ आहे, मीच सर्व काही आहे, मी सत्ता मिळवली, संपत्ती मिळवली, पैसा मिळवला, धन मिळवलं, द्रव्य मिळवलं, सगळं काही माझंच आहे. परंतु हे सर्व काही आपण ह्या ठिकाणी सोडून जाणार आहोत. आपण आलेलो आहोत रिक्त हाताने, आणि जाणारही आहोत रिक्त हाताने, मोकळ्या हाताने जाणार आहोत. आपण काल हे कोणाचं तरी होती, ही सत्ता होती, संपत्ती होती, ऐश्वर्य होतं, धन होतं, द्रव्य होतं, पैसा होता, गाड्या होत्या, घोड्या होत्या, हे सगळं
मागं एक जणाचं होतं, आता आपल्या ताब्यामध्ये आलं. उद्या ते वेगळ्याच जणाकडे जाणार आहे, दुसऱ्याकडे जाणार. हे फक्त आपण पाहुणा आहोत, पाहुणा कलाकार आहोत. हे प्रवास आहे. आपली गाडी, आपलं स्टेशन कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे माणसानं सातत्यानं सत्कार्य, सद्भावना याच्यामध्ये राहिलं पाहिजे. लोकहिताचं कामं, जनहिताचे कामं हे केले पाहिजेत. लोकांना आनंद दिला पाहिजे. त्यावेळेस माणूस सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकतो. माणसानं नेहमी भगवंताचं ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. तरच तो अंतकाळी भगवंताकडे जाऊ शकतो. नाहीतर मग पशुयोनी आहे, नरकयोनीमध्ये आहे, किंवा मग जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करू शकतो. रजोगुणीमध्ये जर तो असेल तर जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करू शकतो. तमोगुणी असेल तर पशुयोनीमध्ये जाऊ शकतो, नरकयोनीमध्ये जाऊ शकतो. सत्वगुणी असेल तर भगवंताच्या ठाई जाऊ शकतो, परमसिद्धीला प्राप्त होऊ शकतो. म्हणून भगवंत श्रीकृष्ण भगवंताचे ते गीतेमधील, श्रीमद भगवद्गीतेमधील काही सार आहेत, काही उपदेश आहेत, ते आपण वाचले पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनाला कलाटणी मिळू शकते. आणि जे दुःखासाठी, सुखासाठी माणूस धावतो ना, तो रजोगुणी असतो. सुख कंटिन्यू, मला सुख मिळालं पाहिजे, तो इंद्रिय तृप्तीसाठी झटत असतो. शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श त्याच्यासाठी झटत असतो. मला कंटिन्यू काहीतरी मिळालं पाहिजे. रजोगुण संतुष्टीसाठी पळत असतो. आपली संतुष्टी झाली पाहिजे. परंतु संतुष्टी केव्हा होते? जेव्हा आतमध्ये, चित्तामध्ये शांतता असते, तेव्हा संतुष्टी होत असते. आणि कायम जो माणूस संशय असतो, जो माणूस पळतो, रजोगुणामध्ये पळतो, त्याला कधीही सुख मिळत नाही. त्याला सातत्याने दुःखच त्याच्या पाठीमागे लागले असते. दुःखाच्या भोवऱ्यामध्येच तो गुंतलेला असतो. मग सुखाच्या भोवऱ्यामध्ये गुंतायचं असेल तर मग आपल्याला ज्ञान कळायला पाहिजे, भक्ती कळाली पाहिजे, कर्म कळायला पाहिजे, ही सृष्टी काय आहे ते कळायला पाहिजे, आत्मा काय आहे ते कळायला पाहिजे, क्षय काय आहे ते कळायला पाहिजे, अक्षय काय आहे ते कळायला पाहिजे, श्रद्धा काय आहे ते कळायला पाहिजे, ह्या गोष्टी मोक्षप्राप्ती आहे काय आहे ते कळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या कळतील तेव्हा माणसाला सत्यस्वरूप कळेल, बोध होईल, आणि जीवन सुखी, समृद्ध, यशस्वी, विकसित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीता हातामध्ये घ्या. एक वेळा जरी श्रीमद भगवद्गीता हातामध्ये घेऊन आपण चाळली, वाचली, तर जीवनाला कलाटणी मिळेल. 6 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी भगवद्गीता माझ्या हातामध्ये आली. जीवन बदलून गेलं, पूर्णपणे जीवन बदलून गेलं. मला सांख्योग कळाला, कर्मयोग कळाला, भक्तियोग कळाला, ज्ञान कळालं. हे ज्ञान कुठून आलं, सूर्यदेवापासून कुठून आलं हे कळालं. श्रद्धा कळाली, मोक्ष कळाला, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे ते कळालं. भक्ती कशी करायची, भक्तीमध्ये विलीन झाल्यावर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी कळून गेल्या. आणि कळून गेल्यावर मनामध्ये, चित्तामध्ये शांतता निर्माण झाली. शांतता निर्माण झाली. सगळ्या काही गोष्टी ऑटोमॅटिक त्या निसर्गाने पाठवल्या. आणि निसर्गाने पाठवल्या तर पाठवल्या, परंतु जीवन बदलून गेलं. मित्र, एक वेळेस तरी भगवद्गीता हातामध्ये घेऊन भगवद्गीता वाचा, 100% वाचा. जीवनाला कलाटणी मिळून जाईल. मित्र, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा, आणि भगवद्गीता घेऊन या. जे आज महान लोक झालेत ना, त्या महान लोकांनी भगवद्गीता फॉलो केलेली आहे, ती आचरणात आणलेली आहे, आत्मसात केलेली आहे, ती पाळलेली आहे, तिच्यानुसार ते जगलेले आहेत. म्हणून आज ते महान आहेत. भगवद्गीता हातामध्ये घ्या. या धावपळीच्या जीवनामध्ये, या मॉडर्न जीवनामध्ये, या मोबाईलच्या दुनियेमध्ये, या आभासी दुनियेमध्ये आपण काय हातामध्ये घेतलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर आपलं जीवन भरकटून जाईल. मित्रांनो, आपण असे आलं असंच जाऊ, आपल्या जीवनाचं मर्म कळणार नाही. म्हणून भगवद्गीता हातामध्ये घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा, आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हरे कृष्ण.